आज खरं तर सोमवार आहे, पण होळीचा दिवस असल्यामुळे महिन्यातील हा पहिला सोमवार आणि आठवड्यातील पहिला दिवस हा काहीसा मुंबईमध्ये शांतरित्या दिसून येत आहे। पण अशामध्येच आपण बघू शकतो दादरचे आमदार महेश सावंतजी कशा पद्धतीने डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी करताना दिसून येत आहेत। अर्थातच दादर शिवाजी पार्क या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह हे सध्या महेश सावंतजी यांच्याकडनं करण्यात येत आहे। मुंबईमध्ये एकीकडे वातावरण जे आहे ते खराब होत आहे, हवेची गुणवत्ता जी आहे ती सातत्याने खालवताना दिसून येत आहे आणि अशामध्येच थेट आमदारच उतरलेले आहेत रस्त्यावर, कारण की त्यांना आहे दादरकरांची काळजी, त्यांना आहे मुंबईकरांची काळजी। आणि इतकंच नाही तर मग डीप क्लीन ड्राईव्ह करत असताना त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे देखील सर्व कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी आहेत। अशामध्येच त्यांच्यासोबत बोलण्याचा देखील प्रयत्न करू। महेशजी, खरं तर पाहायला गेलं दादर शिवाजी पार्क हा परिसर आहे, भरपूर धूळ या ठिकाणी असते आणि अशामध्येच तुम्ही डीप क्लीन ड्राईव्ह करत आहात। डीप क्लिनिंग काय याच्यासाठी करतोय, कारण प्रदूषणाचा विषय हा सातत्याने इथे सुरू आहे। त्या लोकांना कुठेतरी दिलासा मिळण्यासाठी त्या धुळीपासून थोडाफार का होईना पण मुक्त होण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो। अर्थातच बघायला गेलं एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, आज शासकीय सुट्टी आहे आणि तुम्ही सुट्टीच्या दिवशी देखील ऑन ग्राउंड दिसत आहात दादरकरांसाठी, मुंबईकरांसाठी। आम्हाला सुट्टीच नाही, आम्ही कधी पण तुम्ही बघा, रात्री तुम्ही भेटलात तर रात्रीसुद्धा आम्ही ऑन ड्युटी असतो, कारण आम्ही जनसेवेचा वसा घेतल्यामुळे लोकांची जी काही सेवा करतायत ती आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो। अर्थातच बघायला गेलं तर ही सर्व जबाबदारी पर्यावरण खात्यावर येत असते, पण पर्यावरण मंत्री हे मुंबईचे जरी नसले तरी देखील मुंबईकरांची काळजी त्यांना आहे का? पर्यावरणाला त्यांचं काम ते करत असतील, आम्हाला आमचं काम करू दे। पर्यावरण मंत्री भले असतील तरी ते AC मध्ये बसतात किंवा रस्त्यावरती मला कधी दिसले नाहीत। त्यांनी यावा, एवढा विषय जर प्रदूषणाचा दिसतोय, पूर्ण गाजतोय सगळीकडे, तर त्यांनी रस्त्यावर मुंबईच्या रस्त्यावरती फिरावा आणि जे काही कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा इतर बाबीमुळे लोकांना दिलासा मिळेल, कन्स्ट्रक्शन किंवा डेव्हलपमेंट व्हावी त्याच्या विरोधात आम्ही नाही, परंतु लोकांना सुद्धा त्याचा त्रास झाला नाही पाहिजे एवढंच आम्ही बोलतो। अर्थातच मुंबईचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे जी आहेत, कुठेतरी विरोधक देखील आहेत आपले, ज्या पद्धतीने राजकीय परिस्थिती बदललेली आहे त्यानुसार आता कुठेतरी मुंबईकरांचे देखील हाल होताना दिसून येत आहेत का? बघा, राजकीय परिस्थिती बदलू दे, काही बदलू दे, परंतु लोक जनता ही समान असते। जे कोण निवडून आले तर का असं काय नाही की लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा असतो, तसा एकनाथ शिंदे पालकमंत्री हे पर्टिक्युलर त्या पक्षाचे नाहीत तर पूर्ण मुंबईचे आहेत, तर त्यांनी सुद्धा मुंबईचा विचार सातत्याने करावा। तुम्ही पालकमंत्री जबाबदारी घेतली आहे, बघा एखादी जबाबदारी घेतल्यानंतर त्याची पूर्ण त्यांना त्रास होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, ही संभवी बघा ना। आता तुम्ही बघा, हे बघा किती थर साचला आहे, बघा हे बघा, हे थर, हा थर हवेच्या ह्यानी बाहेर पडतो आणि लोकांच्या नाकातोंडातनं शरीरामध्ये जातो आणि ते फुफ्फुसाला कुठेतरी त्याचा त्रास होत असणार। अर्थातच तुम्ही बोलताय नागरिकांना या थरमुळे त्रास होतो, पण राजकीय थर हा देखील मागील काही वर्षात बिघडलेला आहे, यावर तुमचं वैयक्तिक मत? बघा, यावर वैयक्तिक मत असं आहे की राजकीय स्तर आहे तो आज इथे आहे तो उद्या तिथे, त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार नाही। जो तो वैयक्तिक फायद्यासाठी करत असतो। माझा एवढाच विचार आहे की तुम्हाला जर संधी मिळाली तर लोकांची सेवा करावी, एवढंच मला वाटतं। बाकी राजकीय स्टंट तो आयुष्यभर चालू राहणार, कुठली पार्टी वरती यायला बघणार, कुठली पार्टी खाली जाईल, कधीतरी ही पार्टी वरती जाईल, कधीतरी ती पार्टी खाली येईल, असं होईल, परंतु लोकांचा वसा घेतला तो लोकांचा वसा त्यांनी सांभाळावा, एवढंच आम्ही। अर्थातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा जो आहे तो समाप्त झालेला आहे, आता 3 दिवसांचं कामकाज आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये। या अधिवेशनात पूर्ण थंड दिसून येत आहे, आमदारांच्या अशा देखील तक्रारी आहेत की आमचे तारांकित आहेत पण त्या घेतल्या जात नाही आहेत, कुठेतरी आम्हाला बोलायची संधी मिळत नाही आहे। नेमकं आपली भूमिका काय आहे, आपल्या पक्षाची भूमिका काय आहे यावर? आम्ही म्हणतोय की त्यांनी खरोखर आम्ही बघा, विधानसभेत लक्षवेधी लोकांच्या लक्ष असते, ते प्रश्न घ्यावे लागतात, परंतु त्यांनी जो आता पवित्रा घेतला आहे 3च लक्षवेधी घेणार। आता मला सांगा 20 दिवस अधिवेशन जाणार, 3चे म्हणजे 7च्या वरती जाणार नाही, तर लोकांचे प्रश्न महाराष्ट्र सुजलम सुफलम अजून झालेला नाही आहे। राज्यपालांनी म्हटलं हे करतो ते करतो, ते केलं तर मग काय गरजच नाही ना, मग सुजलम सुफलम, पण तो होणार कधी हा मोठा प्रश्न आहे। आणि मला वाटते लोकांसाठी निवडून दिलेले आमदार आहेत, त्यांचे प्रश्न विधानसभेत राहिलेच पाहिजे। आज माझ्या विभागात सुद्धा भरपूर प्रश्न, फेरीवाल्यांचा प्रश्न आहे किंवा इतर प्रश्न आहे, परंतु ते प्रश्न लागले पाहिजे असं आमचा विचार आहे। निवडणुकीनंतर कुठेतरी रंग जे आहेत अनेकांचे बदललेले दिसून येत आहेत, होळीनिमित्त देखील आता अनेक रंग जे आहेत ते बदलत आहेत। नेमके आपल्या मतदारसंघामध्ये कसे रंग बदलले आपण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर? आमच्या मतदारसंघामध्ये रंग बदललेत नाही, आम्ही होते ते रंगांना घरी बसवलं आहे, त्यामुळे आता आम्हाला टेन्शन नाही, आम्हाला आता काम करायचं लोकांसाठी। अगोदर राजकारण होत होता,
एवढे वर्ष आमदार होते, 3 टर्म आमदार होते, पण त्यांना छत्रपती शिवाजी दादर एरियाने भरपूर मतदान केलं. पण कधी तुम्हाला दिसले का रस्त्यावरती असे लोकांसाठी? त्यामुळे आता त्यांना आम्ही आराम करायला घरी बसवलेलं आहे. आणि आता राजकीय रंग काय ह्या विभागात उडणार नाही. उडायचा तेवढा उडाला, आता ह्याच्यानंतर उडणार नाही एवढं नक्की. नक्कीच नक्कीच. तर आपण बघू शकतो महेश सावंत आहेत, जे कशा पद्धतीने डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी करण्यात येत आहेत. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आहेत, अधिकारी देखील आहेत. या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी देखील फुटपाथ देखील जे आहे ते देखील साफ करण्यात येत आहे. इतकंच नाही तर महेश सावंत यांनी एकीकडे डीप क्लीन ड्राईव्ह केलेली आहे, स्वच्छता मोहीम राबवलेली आहे, तर मात्र दुसरीकडे राजकीय चिमटे हे देखील त्यांनी तेवढेच घेतलेले आहेत. गणेश नाईक असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा मग माजी आमदार सदा सरवणकर असेल, यांच्या विरोधात देखील त्यांनी आज होळीनिमित्त आणि डीप क्लीन ड्राईव्ह निमित्त जी आहे खोचक टीका देखील केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.